क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शेततळ्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबासह परिसरात पसरली शोककळा। येवला तालुक्यातील सावखेडा येथे 2 शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। सोमवारी 31 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता सावखेडे तालुका येवला येथील समाधान गोरे यांच्या शेततळ्यात शुभम शांताराम गोरे आणि साई संदीप कुमावत हे 2 शाळकरी मुले आंघोळीसाठी गेले होते। पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल भागात गेले आणि त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मुलांना त्वरित बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। येवला दौऱ्यावर असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपजिल्हा रुग्णालयात मृत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले। तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेततळ्यांना संरक्षण जाळी बसवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आणि माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, वसंत पवार, दीपक लोणारी, दत्ता निकम, मकरंद सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ही दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असून स्थानिक प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी येवला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।